हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 20 नंबरच्या श्लोकाला सुरुवात केलेली होती. तामेल श्रेष्ठेत हृत ज्ञाना प्रपदन्ते अन्य देवता तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे त्या सुखाच्या इच्छेने ज्याचं ज्ञान हरण झालेलं आहे. अपहृत ज्ञान कामे, कामीच्या शब्दाचा अर्थ आहे विषय सुखाची इच्छा. विषय सुखाच्या इच्छेमुळं ज्याचं ज्ञान हरण झालं आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या नियमाचा आश्रय करून अन्य देवतांची उपासना करतात. ज्या देवतांची उपासना त्यांना करणं आवडतं, जे देवता त्यांना प्रिय आहेत त्यांच्या उपासना करतात, पण खऱ्या देवाला विसरतात. हा मुद्दा त्यातला आहे. खरा देव ज्यावेळी कळेल, ज्याला आत्मदेव आपण म्हणतो, त्यावेळी त्या उपासनांचा शेवट होतो आणि नंतर ज्या उपासना ज्ञानानंतरच्या होतात त्या अगदी गमतीने केलेल्या उपासना होतात. आता काम गेला झालो पार कामा, आता करू निवचेष्टा. काय मावत तुकोबांचा अभंग आपण कालच्या चिंतनामध्ये घेतलेला होता. निश्चळ द्रष्टा बैसुनिया. आता निश्चळपणाने काम गेलेलंच आहे, सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत आणि आता पूर्ण रिकाम झालो असं तुकोबा म्हणतात. असं पूर्ण रिकामपण येणं म्हणजे ज्ञानाचा उदय होणं. परंतु ज्यावेळी सुखाच्या आणि विषय सुखाच्या इच्छा असतात त्यावेळी ते जीव त्या देवतेला, ज्या देवता त्यांना प्रिय आहेत अशा देवतांच्या उपासना करत बसतात आणि त्यांच्याकडून माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं, माझं हे होऊ नये, माझं ते होऊ नये अशा मागण्या त्यांच्याकडे मागत असतात. आणि हे सगळ्या मागण्या ज्या येतात त्या खऱ्या देवाचा परिचय आणि जाण नसल्यामुळं असं होतं, असं भगवान श्रीकृष्णाला सांगायचं आहे. त्यामुळं सुखाच्या इच्छेनं होतंय काय, तर त्यांचं विवेक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ज्ञान अपहृत होतं. अपहृत ज्ञान शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचं, विवेकाचं हरण होतं. विवेक शिल्लक राहत नाही. विवेक म्हणजे खरं कोणतं, खोटं कोणतं, सार कोणतं, असार कोणतं, आत्म कोणतं, अनात्म कोणतं हे समजून घेणं याला विवेक म्हणतात. पण हा विवेक जेव्हा संपून जातो तेव्हा विषय इच्छेपुढे तो कशाची पर्वा करत नाही. माझ्या विषयाचं सुख जे आहे ते मला पूर्ण करूनच घ्यायचं आहे, त्यासाठी तो अन्य देवतांची मदत घेतो. पण देवतांची मदत घेत असताना सुद्धा मात्र तो भजन करतो. मात्र वरती आपण त्याचा विचार केलेला आहे, दयाची भजने भोगासाठी. त्याच उर्मीला पकडून आता माऊली त्याच्यावरती याचाच विचार मांडणार आहेत की आपापल्या प्रकृतीच्या नियमाने त्या फळांच्या, म्हणजे स्वर्गाधिक फळ जे आहेत त्या इच्छेने वेडावलेले लोक जे आहेत तो उपासनेचा नियम पाळतात आणि दुसऱ्या निरनिळ्या देवतांच्या भजनी लागत असतात. त्यांचे उपासनेचे नियम वेगवेगळे असतात. ते फारशी शास्त्राला विचारात घेत नाही. तर त्यांचा विचार फक्त असतो देवदेवतेंच्याकडून ही वैश्विक जी फळं आहेत, स्वर्गाधिक जी फळं आहेत त्यांचा भोग घ्यायचा. म्हणजे भोगाच्या पलीकडे त्यांची भक्ती जातच नाही. म्हणून दयाची भजने भोगासाठी असा शब्द वापरला. भजन करतात चांगली गोष्ट आहे, पण भोगासाठी वाईट गोष्ट आहे.
वाईट गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या कल्याणाची नाही. भोगासाठी केलेलं भजन हे कल्याणासाठी नाही. कदाचित प्रारब्धाच्या कर्माप्रमाणे त्याचे भोग सुद्धा पूर्ण होतील. काही देवता उपासनेमुळे सिद्ध होतात आणि त्यांना भोग सुद्धा देतात, पण भोगामुळे शांती होत नाही, तर अशांती वाढत राहते. भोगामुळे आणि भोगाची इच्छा होत असते. एक भोग भोगला की दुसरा भोग भोगावंसं वाटतं. एकदा बासुंदीची टेस्ट घेतली की परत जिलेबी कशी आहे जरा बघूया, जरा दुसरे कुठले पदार्थ चांगले आहेत का बघूया, जरा हे ऐकूया ते ऐकूया, असं सगळं वाढत राहतं. याला ह्याचा स्पर्श असा वाटतो तर त्याचा स्पर्श कसा आहे, त्या स्पर्शाचा अनुभव घेऊया, हे पाहू ते पाहू, असे सगळे शब्दादी विषय जे आहेत ते भोगण्याची अति इच्छा भोगामुळे निर्माण होते. म्हणजे भोग भोगल्यामुळे भोगाची इच्छा वाढते, हा मुद्दा त्यातला आहे. भोग भोगल्यामुळे भोगाची इच्छा कमी व्हायला पाहिजे होती, पण तसं होत नाही. अतिपरिचयात अवज्ञा असा एक संस्कृत आपली सुभाषित आहे. या सुभाषिताचा अर्थ काय होतो, जिथं अतिपरिचय असतो एखाद्या व्यक्तीचा तिथं त्याचा अपमान होण्याची शक्यता असते. अवज्ञा म्हणजे कमी लेखणं, त्याला अवज्ञा म्हणतात. जर अतिपरिचयात अवज्ञा जो आहे ही अवज्ञा कशामुळे होते, सतत 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 त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं. मग कित्येक जन्म मी प्रपंच करतो, त्या प्रपंचाची कधीतरी अवज्ञा व्हायला पाहिजे का नाही प्रपंचाच्या ठिकाणी, पण होत नाही. भोगाने भोगाची इच्छा बळावते. जसं एखाद्या यज्ञामध्ये आहुतीमध्ये एखादं तूप किंवा आणखीन अशा समिधा जशा टाकतात, त्यामुळे तो विझत नाही, तो वरती इंधन घातल्यामुळे आणखीन फोपावतो. कोणतरी म्हणे द्रव पदार्थ रॉकेल आहे आणि पेटलेला आहे ते विझूया, कारण द्रव पदार्थानं अग्नी विझतो, पण रॉकेल जर टाकलं पेट्रोल टाकलं तर काय होईल, तर तसाच प्रकार होतो. भोगामुळे अधिक भोग भोगण्याची इच्छा निर्माण होते. मग आता याच्यावरती काय, तैशे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता बीची होईल. भोगांचाच त्याग हा उपयोगाचा आहे, किंवा भोग आसक्तीचा त्याग हा उपयोगाचा आहे. भोग आसक्ती शब्दाचा अर्थ आहे मी काहीतरी भोग जे असे शरीराने इंद्रियाने घेतो ते असायलाच पाहिजे असा हट्ट सोडणं म्हणजे आसक्ती टाकणं. मला त्याशिवाय माझं जमत नाही असं म्हणता कामा नये. आपण आपलं जमलं पाहिजे, मला दुसऱ्याने मान दिला पाहिजे, बरोबर आहे, पण देत नसतील तर मी स्वतःला तरी मान देऊ शकतोय ना, तर स्वतःला मान द्यायचा. म्हणजे आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग केला, आत्मसन्मान आपण ठेवला. दुसऱ्याच्या मानाची मग अपेक्षाच राहत नाही की दुसऱ्यांनी मला असं मान चांगलं म्हणावं. मीच मला मान देतो, मीच माझ्यावर प्रेम करायला जेव्हा शिकेन तेव्हा चांगल्या अर्थानं परमार्थाच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपल्याला कळायला लागतील. आपल्यावर स्वतःवरच आपलं प्रेम नाही, आपण स्वतःला पापी, आपल्याला दोषी, चुका करणारे, माझं कमी आहे, मी दुःखी आहे, मी अज्ञानी आहे, या सगळ्या संकल्पनेत हे सगळे सुद्धा भ्रमच आहे. जसा काहींना मी ज्ञानी आहे असा भ्रमच होत असतो, तसा मी अज्ञानी आहे हा सुद्धा भ्रम आहे. विचार केला तर मी दुःखी आहे हा सुद्धा भ्रम आहे. मी जन्माला येतो, मी मरतो, मी मरणार आहे काही दिवसानंतर हा भ्रम आहे. किती विचित्र गोष्ट आहे बघा, ही नवीन संकल्पना आहे लक्षात ठेवण्यासारखी. आपण म्हणतो का ज्ञानाचा अहंकार होतोय, पण अज्ञानी मी आहे हा पण अहंकारच आहे ना. मी आहे काहीतरी ना, माझं विशेषत्व ज्या शब्दामुळे प्रकट होतं तिथं तो अहंकारच आहे. अहंकाराशिवाय विशेषत्व प्रकट होत नाही. मग याचा विचार जर आपण करायला लागलो तर काम भोगे इच्छा ज्या आहेत, विषयाचे भोग घेण्याची इच्छा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 3 मार्ग आहेत भोग भोगण्याचे. प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. कुणाला काहीतरी पाहायलाच आवडतं, कुणाला काहीतरी ऐकायला आवडतं, कुणाला खायला आवडतं, कुणाला फिरायलाच आवडतं. कुणाची आवड कशी असेल सांगता येत नाही, पण तरी सुद्धा या गोष्टीमुळं एक काहीतरी बघितलं की पुन्हा त्याच्या पुढचं बघायला आपल्याला आवडत असतं. त्यामुळे विषय हे सातिशय आहेत. निरतिशय सुख कोणतं असेल तर ते आत्मसुख आहे. म्हणून आत्मसुखाचा विचार इथे हे करत नाही. आत्मसुखासाठी ते आत्मदेवाच्या मागे लागायला पाहिजे, पण हे अन्य देवतांच्या उपासना करून आपले भोग अधिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण भोगामुळे भोगच वाढतो,
कारण या सगळ्या देवतेंच्याकडे आत्मसुख देण्याची पात्रता नाही. ते फक्त विषयाचं सुख देऊ शकतात. आत्मसुख त्यांच्याकडे नाही आहे. कारण आत्मसुख बाहेर कुठं नाहीच ना. मग बाहेरून आणि जे येतं ते आत्मसुखाला विरोध करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पण माझं खरं सुख जे आहे ते आतमध्ये आहे. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. का विषयाशी काम, का भ्रांतीशी काम विषयावरी. माऊलींची ओवी 9व्या अध्यायामध्ये आहे. त्या सगळ्या भ्रांतीतून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मला काही नको अशी अवस्था झाल्याशिवाय आत्मसुखाची प्राप्ती होत नाही. त्यामुळे इथं म्हटलेलं आहे कामेस्ते हृत ज्ञान प्रपदन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे सुखाच्या वैश्विक सुखाच्या इच्छेनं ज्यांचं ज्ञान हरण झालेलं आहे त्यावरती माऊलींनी पहिल्याच ओळीमध्ये अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे. आपण त्याचं इंट्रोडक्शन काल केलं होतं. या ओळीचं चिंतन खूप आपण करावं आणि चिंतन झाल्यानंतर ह्या ओळीचा वापर आपल्या प्रापंचिक आणि व्यवहारिक आयुष्यामध्ये करायला सुरुवात करावी. खरं आहे ते माझं प्रापंचिक आयुष्यामधलं समाधान टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शांती अनुभवणं सोपं असतं. पण मुलाबाळांच्या नातवंडांच्या गराड्यामध्ये आणि सगळ्या अनेक ज्या संकट जी प्रारंभाने येतात त्या संकटामध्ये स्वतःची शांती टिकवणं फार अवघड आहे. मग सगळ्यात अवघड कोणती गोष्ट असेल तर प्रपंचात राहून सुद्धा समाधानी राहणे. एखादा जंगलात राहणारी व्यक्ती आहे त्याला कुणाचा माणसांचा संपर्क येत नाही, ट्रॅफिकचा संपर्क येत नाही. ट्रॅफिक मधले गाडी चालवताना शांतपणे गाडी चालवणं हे खरं ज्ञान आहे. मोकळ्या रस्त्याला गाडी चालवण्यामध्ये कोणतं शौर्य आहे आणि कोणता पुरुषार्थ आहे आणि ती सोपी गोष्ट आहे. तर मोकळा रस्ता या शब्दाचा अर्थ आहे आपल्याला गाडी चालवायला जे लायसन दिलं जातं ते लायसन हितच खरी तपासणी आहे. माझ्या अनुग्रहाची तपासणी. अनुग्रह हा शब्द आहे आपल्याला मिळालेलं प्रपंचात राहून समाधान ठेवण्यासाठी आणि तू समाधानी राहू शकशील यासाठी तुला एक मी सर्टिफिकेट देतो असं सद्गुरू सर्टिफिकेट देत असतात, अनुग्रह देतात की तू प्रपंचात राहून कसा समाधानी राहतोस बघूया. मग अनुग्रह झाला असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी सद्गुरूंच्याकडून आलो आणि अनुग्रह झाला ह्याला अर्थ नाही. तर प्रपंचातल्या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्या ह्या दृश्य प्रसारामध्ये सगळे प्रतिकूल घटनांमध्ये माझ्या अंतःकरणाची स्थिती मी जर शांत ठेवू शकतो असेल तर मी अनुग्रहित आहे. अन्यथा मी अनुग्रह घेतलेला नाही अजून. असा त्या अनुग्रह घेतला, अनुग्रह झाला नाही. अनुग्रह घेणे, अनुग्रह होणे, अनुग्रहित होणे ही वेगवेगळी गोष्ट आहे. आणि अनुग्रहित होण्याचा अर्थ आहे सद्गुरूच्या कृपेला पात्र होणं. जोपर्यंत मी शांततेचा अनुभव घेत नाही आणि शांततेचा अनुभव कुठं त्यासाठीच ट्रॅफिकचं उदाहरण दिलं. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना कुणावर न खेचता शांतपणे कुणाला डॅश न करता कुणाशी कुठल्याही गाडीला धक्का दुसऱ्या न लावता आपली गाडी व्यवस्थित मार्गक्रम करणं याला म्हणायचं अनुग्रह होणे. तो कोणता अनुग्रह? जे लायसन आरटीओनं दिलं ते तिथे सिद्ध झालं म्हणायचं. कारण आरटीओ जेव्हा परीक्षा घेत असतात ते मोकळ्या रस्त्यावर घेत असतात आपली परीक्षा आणि त्या परीक्षेत पास होणं ह्याला काय पास होणं म्हणत नाही. खरी परीक्षा आहे. म्हणून अनुग्रह देत असताना सद्गुरू आपल्याला शांतपणे एका खोलीमध्ये अनुग्रह देत असतात. मी म्हणतो त्यांनी मला दिलं, मी म्हणतो मी घेतलं पण ते सिद्ध झालं तेव्हा जेव्हा मी ते वापर माझ्या प्रापंचिक आयुष्यामध्ये करेन तेव्हा. नाहीतर ते फेल झालेलं असतं. त्याचा उपयोग झालेला नाही. नाम घेतलेल्याचा उपयोग मला झाला नाही, ध्यानाचा उपयोग मला झाला नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे मला गाडी मारता येत नाही, फक्त माझ्याकडे लायसन आहे. लायसन मिळवायसाठीच ना. माझ्या गळ्यात माळ आहे ही दाखवायसाठीच ना. मी अनुग्रहित आहे अमुक अमुक सद्गुरूंचं, त्यांचंच नाव तेवढं मी सांगू शकतो. त्यांच्या नावाशिवाय माझी स्वतःची काही ओळख आहे की नाही? त्यांच्या नावाशिवाय मी ओळखच सांगू शकत नाही. म्हणूनच मला मोठेपणा मिळतो. म्हणजे याचा अर्थ मी अजून अनुग्रह मिळाला पण अनुग्रहित झालो नाही. याचा अर्थ लायसन मिळालं, गाडी चालवता येत नाही. रस्त्यावर जातो
कुणा तरी ठोकरतो, रस्त्यावर जातो, रस्त्यावर आडवे तिडवे गाड्या मांडणाऱ्या लोकांना शिव्या देत जातो. अनुग्रही झालेला नाही, काहीच मिळालेलं नाही. खरी गोष्ट ती असते, पण आपण लक्षातच ठेवत नाही. शांतपणे आयुष्यामध्ये जगता आलं ना तर प्रतिकूल घटना कुणाच्या आयुष्यामध्ये नाही, सगळ्यांच्या आहे. पण प्रतिकूल घटनेमध्ये माझं स्वतःच जे विवेक आहे तो विवेक जागृत ठेवून जगणं, त्याला अनुग्रहित होणं असा त्याचा अर्थ आहे. थोडा विस्तार झाला आपल्या या श्लोकापासून थोडासा वेगळा, पण तरी सुद्धा अत्यंत गरजेचा विषय आहे म्हणून चिंतनासाठी बोलून ठेवलेला आहे. तर ही ओवी जी आहे आता जी 139 नंबरची अतिशय चिंतन करण्यासारखी ओवी आहे. ज्या ठराविक ओव्या आपण चिंतनासाठी बाजूला काढतो ना त्यापैकी ही ओवी आहे. आणि फळाची या हवा, वरती शब्द वापरलाय बघा, कामे स्थे अर्थज्ञाना, त्या श्लोकातील तुकड्याचा या ओवीमध्ये संदर्भ घेतलेला आहे माऊलीने. त्या आणि फळाची या हवा म्हणजे फळाच्या हवरेपणानं आणि आसक्तीनं हृदयी कामा झाला रेगावा. हृदय म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदयाचा अर्थ हार्ट नाही तर अंतःकरण आहे. ही तयाची या घसली दिवा आणि त्याच्या इच्छेच्या या झगडण्यामध्ये, या संघर्षामध्ये, इच्छा म्हणजे संघर्ष आहे. एक इच्छा दुसऱ्या इच्छेला क्रॉस करून जाते, एकामेकाशी घासणी होत असते, म्हणून घासणी या दिवा म्हटलेला आहे. तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा, तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आपण दिवा हा शब्द पुढच्या तुकड्यात टाकायचा आणि वाचून बघा कसा अर्थ व्यवस्थित लागतोय तो. अशा अनेक ओव्या आहेत, मागं पुढं अन्वय करून जर वाचल्या तर तो दिशा अर्थ सापडतो लगेच. आपण पारायणात ह्या गोष्टी शक्य होत नाहीत बरं का. घरी शांतपणे ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर हे कळत असतं. म्हणून आणि म्हणतात माऊली की तयाची या घसण्या दिवा, इच्छेची या झगडण्याने ज्याच्या अंतःकरणातील ज्ञानाचा दिवा गेलेला आहे, मालवलेला आहे. घसणी दिवा ज्ञानाचा गेला. गेला शब्दाचा अर्थ ज्ञान कुठं जात नाही, मालवला. मालवला शब्दाचा हे अर्थ आहे ज्ञान असतंच पण दिसत नाही त्या आवरणाखाली. विवेक ज्ञान संपूर्ण नष्ट झालं की मग त्याला चांगलं वाईट, आत्म अनात्म, सार असार काही समजत नाही. उलट असार आणि अनात्म आहे, जे वाईट आहे तेच योग्य वाटायला लागतं. जे वाईट आहे त्याचं तो समर्पण द्यायला लागतो. इतकी आणि पुढची वाईट स्थिती होते की मी वाईटच वागतो आणि वाईट वागून सुद्धा मी अगं वाईट कसं नाही ते चांगलंच कसं आहे हे मी पटवून देत असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या आयुष्यात आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करताना बघणं गरजेचं. परमात्मा म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास शब्दाचा अर्थ आहे आत्मपरीक्षण. स्वतःचे दोष हळूहळू कमी करत जावे. प्रारब्धाने आणि पूर्वकर्माने आपल्याकडे काही मूळचेच आलेले असतात, पण हे दोष हळूहळू घालवणे आपल्या हातात आहे, घालवू शकतो. फक्त त्यासाठी इच्छा लागते आणि दुसरी गोष्ट मनाचा एक अंतःकरणाचा निर्धार लागतो. माऊली बोलतात ही विषयाच्या हावरटपणामुळे नुसती विषयासक्तीच घातक आहे. हायंत विषय न पोसा संगेस तैशोप जायते, संगात संजायते कामात क्रोधोबी आहे. सगळी ही शृंखला चालू होते. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिली नुसत्या विषयाच्या चिंतनाला सुद्धा आपण अधोगतीला जाऊ शकतो. विषयाच्या भोगामुळे जितका प्रभाव पडत नाही तितका विषयाच्या चिंतनामुळे अधिक वाईट दुष्परिणाम आपल्या चित्तावरती होत असतो. म्हणून विषय चिंतन घातक आहे विषय भोगापेक्षा. सारखं तेच विचार करणं, भोग राहिले बाजूला. ऍक्च्युली खऱ्या अर्थानं शरीराने काय भोग घेतलेलेच नसतात, पण तरी सुद्धा भोग मनाने घ्यायला चालू असतात आणि मनाने घेतलेले भोग त्याच्यापेक्षा घातक असतात शरीराने भोगलेल्या भोगापेक्षा. कारण एखाद्या बासुंदीची आठवण सतत मनामध्ये राहिली, एखादा पदार्थ पाहण्याची किंवा काहीतरी बोलण्याचं मनामध्ये राहतं, ती सारखं गोळत राहतं आणि भोगलेलं असतं ते एखादी वाटी बासुंदीची प्याली विसरूनच जात होतो. भोगाचा परिणाम जास्त झाला का बघा, पण चिंतनाचा परिणाम मात्र जास्त. ध्यायतो विषयानं पोसा असा शब्द भगवद्गीता आपल्याला सांगते. म्हणजे त्याचं ध्यान, विषयांचं ध्यान जरी आलं ओसणे हे पतन जीवाशी. माऊलींची ओवी त्यावरती आहे. जाऊन त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता.
किती नंबरचा श्लोक आहे बघा, ध्यायतो विषयन पुसा. आणि हे संघ, विषयाच्या संघाने त्यानंतर विषयाचं चिंतन, नंतर बुद्धिभ्रष्टानंतर हा भ्रम तयार होतो, नंतर बुद्धिभ्रष्ट होते, स्मृती ज्ञान निघून जातं आणि त्या जीवाची अधोगती होते, असं वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं आहे. म्हणून इथं शब्द वापरलेला आहे, विषयासक्ती फार मारक आहे. विषयांच्या भोगापेक्षा विषयासक्ती मारक आहे. विषयांच्या भोगातूनही आपण बाहेर पडायला पाहिजे, पण विचार पहिला आहे विषयासक्तीचं चिंतन, विषयांचं चिंतन. त्यामुळे विषयांचं चिंतन जेव्हा संपेल ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं चांगलं काय आपल्याला कळेल. विषयाचा परिपाडू, त्या विषयाच्या चिंतनामुळे गोड परमात लागे कडू, आणि याच विषयाच्या चिंतनामुळे पडू विषयतून गोडू जीवाशी झाला. त्या विषयाच्या चिंतनाचे 2-3 परिणाम त्या ओळीमध्ये माऊली सांगतात. त्याचं कौतुक काय, तर 2 परिणाम. विषयाबद्दल असणारी आसक्ती वाढते, कडू गोड वाटायला लागतं, आणि गोड असेल ते कडू वाटायला लागतं. ते सार आहे, ते सार बाजूला करावं असं वाटतं नाही, असाराचा भोग घ्यावा असं वाटतं. आत्म बाजूला राहतं आणि अनात्माचा विचार करायला लागतो. या दोन्ही गोष्टीतून जेव्हा तो बाहेर पडतो, चिंतन आणि भोग, त्याचवेळी हे ज्ञान जे आहे, विवेक ज्ञान केलेलं जे आहे, तो विजलेला दिवा पुन्हा पेटवता येतो. माऊली बोलतात, या विषयाच्या हवरडपणामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रविष्टी झालेली असते. झाला रिगावा, रिगावा म्हणजे प्रवेश होणे, हृदय म्हणजे अंतःकरण. त्या वासनेच्या झपाट्यानं ज्ञानाची ज्योत मालवली जाते. कारण ज्ञानाच्या ज्योतीला हे इंधन पुरवण्याचं काम कोण करत असतं, तर हे विवेक ज्ञान असतं. ते विवेक ज्ञानाशिवाय आणि वैराग्याच्या तेलाशिवाय ही ज्योत प्रज्वलित होत नाही. ही ज्ञानाची ज्योत त्या दोन्ही गोष्टीवरती अवलंबून आहे. आपली तळमळ असली पाहिजे, विवेक ज्ञान असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट विवेक आणि वैराग्य, या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत पारमार्थिक जीवनामध्ये. आणि सुखाची झोप विश्रांती घेण्यामध्ये या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणून वासनेच्या या झपाट्यानं इतका वासनेचा तडाखा बसत असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला किती पाहिजे, असं कधीच कळत नाही. मी कधीपर्यंत हे करत राहणार आहे, माझी वासना भागवत राहणार आहे, याचाही आपल्याला अंदाज नसतो, माहिती नसते, काय आखलेलं नसतं, कुठंपर्यंत धावायचं कळलेलं नसतं. धावायचं कळतं, पण कुठंपर्यंत थांबायचं कळत नाही. धावणं सोपं असतं, थांबणं फार अवघड असतं. कुठं थांबायचं हे त्याच्यापेक्षा अवघड असतं. बोलता येतं, पण कधी बोलायचं नाही हे कळत नाही आपल्याला. आम्हाला कोणीच शिकवलेलं नसतं. आम्हाला बोलायला शिकवतात, पण न बोलायला कोण अजून शिकवाय. ज्यावेळी न बोलायचं आणि थांबायचं कुठं हे ज्यावेळी कळायला लागेल, त्यावेळी परमार्थिक त्या चिंतनाचा खरा उपयोग आपल्याला व्हायला लागेल. आपण ते विचारच कधी फारसा केलेला नसतो, आणि म्हणून आपली घसरंजी जो होते ना, हितच होते. या ठिकाणी एक विचार माऊली म्हणतात, त्या वासनेच्या झपाट्यामध्ये असा पेटलेला दिवा भगवंतानेच पेटवून दिलेला आहे. दिवा आता निर्मित आहे, जागा ठेवायचं काम आपण विवेकानं आणि वैराग्यानं करायचं आहे. या भोगामध्ये जितकं गुंतू तितकं त्यातलं तेल संपत जातं. तेल वैराग्याचं आणि विवेकाचं आहे, ते संपून जाणार आहे, आणि संपलं तर तो ज्ञानाचा दिवा विझणार आहे. म्हणून किती विषयाची आसक्ती ठेवायची, त्याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. पण विचार हा परमार्थाचा मुख्य पाया म्हटलं ना, त्याचं कारण त्यामुळे विषय भोग हेच अंतिम साध्य वाटायला लागतात त्याला. विषयासक्ती आणि ही देहासक्ती वैराग्याला फार घातक आहे. सगळ्यात घातक कोणते असेल, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. किंवा काम क्रोध लोभ हे 3 जे घटक आहेत ना, हे आपल्या वैराग्याला बाधक ठरतात. म्हणजे माझी शांतीच हिरावून घेतात. काम म्हणजे मला काहीतरी पाहिजे आहे, क्रोध म्हणजे मिळालं नाही, माझ्या मनासारखं झालं नाही की राग येतो, आणि पुढे समजा मनासारखं मिळालं तर आणि पाहिजे वाटतं, तो लोभ आहे. म्हणजे तिन्ही एकामेकावरती अवलंबून आहे. क्रोधाचा विषय बाजूला सोडूया, पण काम आणि लोभ फार कठीण गोष्ट आहे. क्रोध जरासा शांत होईल, पण काम आणि लोभ मात्र शांत होत नाही. हे सारखी ह्याला इंधन पुरवण्याचं काम कोण करत असतं, माझे इतर जे विकार आहेत ते त्याला इंधन पुरवण्याचं काम करत असतात. त्यामुळं निर्माण होणारी प्रत्येक दिवशीची, प्रत्येक क्षणाची नवीन इच्छा हेच त्या दिव्याला विझवण्याचं काम करत असतात. रोजची इच्छा ही विझवण्याचं काम करतात.
त्यामुळे इच्छेचा हा सोसाट्याचा वारा ही ज्ञानाची ज्योत मालवून टाकतो. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की इच्छा किती करायच्या आणि किती कमी करता येतील. ज्यांच्या आयुष्यामध्ये इच्छा जितक्या कमी तितकी त्यांना स्वस्थता जास्त लाभलेली आहे. शांती हवी असेल तर इच्छा कमी पाहिजे, कारण जे पूर्ण करता येत नाही त्याच्या नादाला कधी लागू नये. दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे परमार्थ, पारमार्थिक माझी साधना, ती मला पूर्ण करता येते. आणि दुसरी गोष्ट आहे प्रापंचिक आणि वैश्विक इच्छा, त्या पूर्ण करता येत नाहीत कधी. कधीच न पूर्ण होणारी गोष्ट कोणती असेल तर विषय इच्छा आणि विषय भोग. हे कधीच पूर्ण होत नसतील तर त्या पूर्णत्वाकडे जाण्याचा आपण व्यर्थ प्रयत्न का करावा, असा विचार, मुख्य विचार इथं आपल्याला माऊली सांगतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे जे पूर्ण होतं, जे पारमार्थिक साधनेचं कार्य आहे, ज्यामुळे मी मोक्षापर्यंत जातो. माझ्याकडे उदाहरण आहेत की ज्यांनी मोक्ष प्राप्त केला आणि मोक्ष प्राप्त करून शांतीची आणि आनंदाची प्राप्ती करून घेतली. माझ्याकडे असं एकही उदाहरण नाही की प्रापंचिक विषयामध्ये भोग भोगून सुद्धा, अनेक भोग भोगून तो शांत झाला, अशी एकही जीव आपल्याला सापडणं. कारण भोगामुळे रोग वाढतात आणि जी योगाची वेळ आहे ती योग भगवंताचा योग घडू देत नाही. हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. जितके अधिक भोग तितके रोग आणि त्यामुळे भगवंताच्या योगापासून दूर जाणं. या तिन्ही गोष्टी पाठोपाठ घडतात. म्हणून भोगापासून जितकं आपण अलिप्त राहू तितकं रोगापासून बाजूला राहू. आणि जितकं भोग आणि रोग नसतील त्यावेळी आपण भगवंताच्या जवळ भगवंताशी भेटण्याचा योग ही प्राप्त होईल. योग हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. कर्मयोग म्हणजे कर्माच्या द्वारे भगवंताची प्राप्ती, निष्काम कर्माच्या द्वारे. भक्तियोग म्हणजे भगवंताची भक्ती करून त्याची उपासना करून त्याद्वारे भगवंताची केलेली प्राप्ती. आणि ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाची तपस्या करून ज्ञानाच्या प्राप्तीनं भगवंताची प्राप्ती करून घेणं. या सगळ्या गोष्टी योगाच्या शब्दाद्वारे आहे. त्यामुळे हा योग जो आहे सगळ्या ठिकाणी जेव्हा अध्याय समाप्ती आहे तिथं योग असा शब्द वापरलेला सगळीकडे. ज्ञानयोग, कर्मयोग हे सगळे जे योग वापरलेले आहेत, योग या शब्दाचा अर्थ आहे भगवंताशी आणि आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याची आहे. हाच विचार इथे सांगितलेला आहे. माऊली म्हणतात या भोगामुळे शांती जाते. म्हणून दिवा मालवला म्हणजे काय झालं तर माझ्यातली शांती निघून गेली. आणि अंतकरणातली शांती नसेल तर सुख कसे मिळेल. अशांतस्य कुतो सुखम असा प्रश्न विचारते भगवद्गीता आपल्याला. मी अशांत राहायची कारण मला शोधायला पाहिजेत ना. माऊली सांगतात अशांती काय आहे तर हृदयी कामा झाला रिगावा, फळाची हवा. फळाची हाव सुटली, आसक्ती सुटली. आसक्ती आली की अंतःकरणामध्ये हा काम जागृत होतो. अंतःकरणामध्ये काम जागृत झाला की ते एक प्रकारचं वारं सुटतं आणि आतमध्ये असलेली ज्ञान ज्योत मालवते. म्हणजे खरं काय खोटं काय हे कळत नाही. म्हणून त्यासाठी विचार प्रपंच हा जो आहे तो प्रारब्धाने प्राप्त होतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इच्छा न करता सुद्धा एखादं थोड्याशा प्रयत्नानं काहीतरी निमित्त होतं आणि तो प्राप्त होत असतो. कुणाच्या निमित्त आपल्याला काहीतरी मिळत असतं बघा, त्यासाठी प्रयत्न पण केलेले नसतात. म्हणजे सुखासाठी प्रयत्न न करता सुद्धा बरेच वेळा सुख प्राप्त होतं. दुसरा मुद्दा, किती सुखाचे प्रयत्न करून सुद्धा दुःख वाट्यालाच येतं. दुःख जाऊ नये यासाठी कितीही प्रयत्न केले तरी दुःखाला टाळता येत नाही. आपले रोजचे अनुभव आहेत. मग जर असं असेल तर मी धडपड माझी जी भोगासाठी चाललेली आहे त्या धडपडीमध्ये म्हणून माऊलीने शब्द वापरलाय तयाची या घसणी दिवा. ही भोग प्राप्त करण्याची धडपड त्याला घसणी शब्द वापरलेला आहे. तो शब्द जरासा लक्षात ठेवण्यासारखा आहे. शीत ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ तसा दिलेला नाही बरं का. खंडारकर महाराजांनी अर्थ करताना केलाय इच्छेच्या झगटण्याने असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे इच्छापूर्तीच्या नादामध्ये, भोग भोगण्याच्या नादामध्ये, भोग भोगण्याच्या संघर्षामध्ये, कारण अखंड संघर्ष आहे. जीवन, प्रत्येकाचं जीवनमान हे अखंड संघर्षच आहे. संघर्षाशिवाय काय आहे सांगा. म्हणून घसणी दिवा म्हटलेला आहे. या संघर्षामध्ये संघर्ष असू दे पण देवाला समोर घेऊन देवाचं बोट धरून प्रपंचाशी भांडावं. देवाचं बोट धरून मायेला बाजूला करण्याचा प्रयत्न करावा. भगवंताच्या शक्तीशिवाय या गोष्टी होत नाही आणि म्हणून त्याला धरावा.
हा विचार मुख्य विषय ह्या 7व्या अध्यायाचा आहे. भगवत प्राप्तीसाठी भगवंताचा सहवास, संतांचा सहवास, ग्रंथांचा सहवास हे आपल्यासाठी योग्य गोष्ट आहे. त्यामुळे प्रपंच प्रारब्धाने प्राप्त होतो या एका सिद्धांतावर आपण काही वेळा स्थिर झालं पाहिजे. दिवसातून आपण होत नाही. जसं भगवंत सत्य आहे असं हा एक सिद्धांत आहे, तसं प्रारब्ध सुद्धा सुटत नाही, त्याचे भोग सुटत नाही, हेही सत्य आहे. त्यामुळे प्रारब्धाचे भोग भोगताना जर माझी इच्छा बळावली, आहेच अगोदर मूळची इच्छा, ती बळावली तर बळावलेली इच्छा ट्रॅक सोडून बाहेर जाऊ शकते, निषिद्ध कर्माकडे वळू शकते. आणि निषिद्ध कर्माकडे जेव्हा गेली जाते त्यावेळी परत ज्ञान शब्द वापरलेला आहे. त्या इच्छेमुळे विवेक ज्ञान नष्ट होतं. याचा अर्थ ज्ञानाचा दिवा मालवला जातो. म्हणून कुठल्या तरी निमित्ताने हे प्रारब्धाचे भोग पूर्ण होत असतात. कधी काही न करता सुद्धा जेवायला मिळतं. बघा जरा कधी कधी कुठेतरी आपण इकडे तिकडे भटकत असतो, आपलं रोजचा पोटाचा प्रश्न संपत असतो. ते कशामुळे संपते सांगा? आज मी काही प्रयत्न केले नव्हते तरी सुद्धा मला माझं पोट भरलंच ना. त्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे म्हणून काय प्रयत्न करायला नको पाहिजेत असा अर्थ नाही. मातच नाही. इच्छा केली तर मिळतोच असं नाही. मात्र इच्छा न करता सुद्धा दुःख काय येते? मग ही इच्छा केली होती का दुःखाची? मला दुःख व्हावं, मला रोग व्हावेत, असं कधी आपण इच्छा करतोय का? बघा यायचे राहतात त्या. बघा म्हणजे प्रारब्धाचे भोग आहेत की नाही? आहेत. म्हणून भोगेची जी आहे ती कधीच तृप्ती देणार नाही. या इच्छेमुळे अनेक दुसऱ्या इच्छा निर्माण होत असतात आणि त्याचा विचार माऊली आपल्याला काय सांगतात? त्यामुळे प्रपंचामध्ये पूर्णत्वाचा अनुभव कधी येणार नाही. त्यामुळे इच्छापूर्तीच्या मागे न लागता ह्यापासून बाजूला कसं होईल? म्हणजे हा ज्ञानाचा दिवा टिकून राहील. कारण इच्छापूर्तीच्या मागे लागणं हाच प्रपंच आहे आणि तो कधीच पूर्ण होत नाही. पूर्ण होत असता तर आपण केला असता. हा ठीक आहे, मी एक 20व्या वर्षी प्रपंचाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी म्हणतो प्रपंच पूर्ण होणार आहे. जसे एखादी डिग्री मिळवण्यासाठी मी सुरुवात केली आणि एक 15व्या 18व्या वर्षी 20व्या वर्षी मला ती डिग्री प्राप्त झाली आहे. त्याला एक स्पॅन ऑफ टाइम ठेवलेला आहे, एक आहे त्याला. ह्याला कुठं आहे संपायचं? कधी संपतच नाही. हे संपतच नाही तर कशाला संपवायचं नादाला लागायचं सगळं? मला एकदा हे घेऊन पूर्ण करायचं आहे, मला हे घेऊन अरे पूर्ण होतच नाही. मग काय करावं? माझी मनशांती टिकवून जे मला करायचं आहे तेच तेवढं करा. कोणत्याही स्थितीमध्ये माझी मनशांती जाता कामा नये. यासाठी म्हणून जे करावं लागेल ते सगळं पारमार्थिकच असतं. इच्छेच्या त्यागामध्ये शांतीचा अनुभव येतो. इच्छा कमी शांती अधिक, इच्छा जास्त अस्वस्थता अधिक, असं गणित मांडलेलं आहे शास्त्रानं. बघ कुठलीही इच्छा असू द्या, सगळीच इच्छा, सगळ्याच इच्छा बाधक आहेत. त्या इच्छेना मग काही इच्छा खूप चांगल्या ठेवूया, संवाद इच्छा म्हणून ठेवूया. ठीक आहे, मी भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये आहे, देवा मला दर्शन दे, संतांनी माझ्यावरती अनुग्रह करावा, संतांनी मला ज्ञान द्यावं, उपदेश द्यावा, सद्गुरूंनी मला उपदेश देऊन वाटचालीत मदत करावी, आहेत संवाद इच्छा आहे, असू दे. पण भोगाच्या इच्छा ठेवल्यामुळे काय भोग मिळतात असं काय नाही. मग कधीच प्राप्त न झालेलं एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे, चिंतनासारखं आहे. लक्षात ठेवा, कधीच प्राप्त न झालेल्या पदार्थापेक्षा प्राप्त होऊन नष्ट झालेला पदार्थ अधिक दुःख देतो. लक्षात ठेवायसारखं वाक्य आहे. आपणही त्याच्यावरची चिंतन करा. कधीच प्राप्त न झालेल्या पदार्थापेक्षा, काही काही पदार्थ आपल्याला कधी प्राप्तच होत नाही, तर कधीच प्राप्त न झालेल्या पदार्थापेक्षा प्राप्त होऊन, एखादा पदार्थ प्राप्त होऊन नष्ट झाला तर त्याचं दुःख अधिक असतं. मग बरं आहे का नाही? मला मिळालंच नव्हतं, बरं झालं, अशी स्थिती आहे. एखादा पदार्थ कधीच प्राप्त न झालेल्या पदार्थापेक्षा प्राप्त होऊन माझ्याच पुढ्यात नष्ट झालेला बघितलं तर त्या वियोगाचं दुःख फार वेगळं आणि कठीण असतं. म्हणजे संयोगापेक्षा वियोगाचं दुःख मोठं असतं, असं थोडक्यात शास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला बोलता येईल. वियोग फार धक्कादायक असतो. म्हणून वियोगासाठी संयोगच करू नये. संयोग जर व्हायचं असेल तर हा बाधित करून त्याचा अनुभव घ्यावा, किंवा हे मिथ्यात्व आहे ते स्वीकारून त्याचा संयोग व्हावा. एखादी गोष्ट प्राप्त झाली तर ते मिथ्या आहे. मुलांचा संयोग होतो, मुलं घरात जन्माला येतात. मग मुलं जन्माला येतात हे आणि मुलं जन्मालाच आली नाही, दोन. दुसरी गोष्ट,
म्हणलं बघा, मुलं जन्माला येऊन त्यांचा वियोग झाला किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासापेक्षा मुलं नसताना जो होणारा त्रास फार कमी असतो असं सांगायचं आहे. कारण एखादी गोष्ट मिळाली आणि आपल्या हातातून निघाली ना, ती फार त्रासदायक असते. माझ्या हातात पैशाची काहीतरी पाकिट आहे, पैशाचं पाकिट आहे. आता पैसे नसते ना, काही संबंध होता, पण पैशाचं पाकिट आहे आणि ते पडलं, त्याचं दुखणं मोठं असतं. म्हणून हे वाक्य लक्षात ठेवायचं, कधीच प्राप्त न झालेल्या एखाद्या पदार्थापेक्षा प्राप्त होऊन नष्ट झालेला जो पदार्थ आहे तो अधिक दुःखदायक असतो. म्हणून जगण्याची तीव्र इच्छा सुद्धा तिच्या भयाची चिंता निर्माण करते. बघा, जगण्याची तीव्र इच्छा सुद्धा आपल्याला मृत्यूचं भय का वाटते सांगा, का वाटते? तर जगण्याच्या इच्छेमुळं कधी चिंतन आपण करतोय का? आपल्याला इथून जायचं आहे, एक आहे जायचं आहे म्हणजे काय, राहायची इच्छा आहे. म्हणून राहायची इच्छा आहे आणि मी राहणार नाही, मग ती राहायची इच्छा का करावी सांगा? जर मी जाणारच आहे तर मी राहायची इच्छा का करावी? मी पाहुण्याच्या घरामध्ये आलोय ना 2 दिवसासाठी, तर ते माझं घर म्हटलं, ही इच्छा चुकीची आहे का नाही? आहे. तर पाहुण्याच्या घरात आलोय तर 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 4 दिवसांना मी जाणार आहे. तर मी कायमच पाहुण्याच्या घरामध्ये राहावं अशी इच्छा घातक आहे. आणि ती इच्छा जर लक्षात ठेवली तर म्हणून म्हटलेलं आहे आणखीन एक चिंतनाचं वाक्य, जगण्याची तीव्र इच्छा हीच मृत्यूचं भय आणि चिंता निर्माण करत असते. म्हणून हा काम जो आहे, काम हाच ज्ञानाचा ऱ्हास करतो. ज्ञान संपवण्याचं काम हा कामच आहे, इच्छा आहे. म्हणून काम ज्ञानाचा ऱ्हास करतो. असा ज्ञान खेचून घेतो. कसलं ज्ञान खेचून घेतो? तर मी सर्वत्र आहे, सर्व खलविदम ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे, हे ज्ञान तो होऊ देत नाही. भगवंत करता आहे, तो सगळं करतो, पण मीच करता आहे असं वाटतं. म्हणजे भगवंत करता आहे हे तो या कामामुळं विसरतो. आणि प्रारब्धानं सगळं प्राप्त आहे, त्याला आपलं कर्म कारण आहे हे तो विसरतो. प्रारब्धानं जे मिळतं त्याला कारण आपली पूर्वजन्मीची कर्म आहेत हे विसरायचं नाही कधी. मला जी मुलं, बायका, पोरं किंवा कोण प्राप्त झालेत ना, ती पूर्वीच्या पूर्वकर्मापासून मिळालेली आहेत. मग त्या ठिकाणी ती विसरणं का अर्थ नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. तो जर विसरला तर ज्ञानाचा ऱ्हास होतो. आणि 2-3 गोष्टीचा विचार आपण केला बघा, की मला सर्व खलविदम ब्रह्म, सगळीकडे जगामध्ये ईश्वर व्यापून आहे हे ज्ञान होऊ देत नाही. हा काम जो आहे तो. नंतर भगवंत करता आहे असं तो विसरतो आणि आपणच कर्तृत्वाचा भाव आपल्यामध्ये निर्माण करतो. आणि प्रारब्धाने सर्व प्राप्त आहे, जे मला माझ्या आयुष्यात मिळतं ते पूर्व संचित आहे. मग उद्वेग कशाला करायचा? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचेच. अनिक रुसावे न लगे भोगता, आपुल्या संचिता वाचून या. म्हणून कितीही काही मिळालं ना, ते आपल्या संचितातलं असतं आणि ते संचित मी बनवलेलं असतं. त्यातल्या जगातला कुठलाही घटक माझं संचित बनवण्याला आणि बिघडवण्याला कारण होत नाही. हे कळलं तर ही इच्छा निघून जायला होतात, मग पुढची इच्छा शिल्लकच राहत नाही. त्यामुळं माऊलींचं एक फार दृष्टांत, सुंदर दृष्टांत आहे. दर दूर साप गिळजिता आहे उभा, की तो मासिया वेठाळी जीवा, तैसे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. 9व्या अध्यायामधली उभी आहे. गरदूर म्हणजे बेडूक, सापे गिळजिता आहे उभा. एका सापानं बेडकाला गिळलेला आहे. सापाच्या तोंडात बेडूक आहे. साप आता काही क्षणात गिळणार आहे, तरी सुद्धा तो बेडूक आपली जीभ बाहेर काढतो. कशासाठी? समोरून एक माशी निघालेली असते, ती माशी त्याला पकडायची असते. कशासाठी? तर त्याला भूक लागलेली असते. आता ही भूक भागवण्याचं काम तो कुठं बसून करायला लागला ह्याला महत्व आहे. तो सापाच्या तोंडामध्ये आहे आणि सापानं काही खेळायसाठी त्याला तोंडात घेतला नाही. आता काही क्षणात त्याला गिळणार आहे तो. मग गिळणारच आहे तर हा आपली भूक का भागवतो? भोगाचं जी इच्छा होते ती कशामुळं? तैसे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. ही तृष्णा अशी शांत होऊ देत नाही. म्हणून धनप्राप्तीची कामना आणि पुण्यप्राप्तीची कामना आपल्या डोक्यावर सारखी असते. हिची उभारी 2 मध्येच करता येईल बघा. सगळे जे स्थावर जंगम प्राप्ती करण्याचं असतं ना, ते सगळं
या धनप्राप्तीमध्ये येतात. आणि पुण्यप्राप्ती म्हणजे काहीतरी इकडे तिकडे यज्ञ करणं, दान धर्म तप, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुण्यप्राप्तीसाठी आहेत. आता धन आणि पुण्य दोन्ही उपयोगाला येत नाहीत आपल्याला. कोणत्या दृष्टीनं? आत्मसुखाच्या दृष्टीनं. बरं काय, पुण्यानं काहीतरी सुख मिळेल पण ते विषयाच. देवदेवता सुखी आहेत स्वर्गामध्ये, स्वर्गामध्ये सुख आहे ते कोणतं आहे? पुण्याचं आहे. आणि मृत्यूलोकात नरकामध्ये सुख आहे कशाचं? पापाचं आहे. आणि मृत्यूलोकामध्ये सुख आहे कशाचं? पाप आणि पुण्याचं आहे. एका ठिकाणी पुण्य प्राधान्य मत आहेत, देवता लोकामध्ये सगळी पुण्यच पुण्य त्यांची असतात. पुण्य संपलं की खाली यायला लागते, पुण्याचा उपयोग नाही. मृत्यूलोकामध्ये पाप आणि पुण्य समान असतात आणि नरकामध्ये नुसतीच पाप असतात. नरकामध्ये पुण्य मिळवता येत नाही आणि पाप पण मिळत नाही. पाप पण लागत नाही आणि पुण्य पण लागत नाही. आणि देवलोकामध्ये सुद्धा पाप आणि पुण्य नाहीतच, तिथं संपवायचं आहे. नरकामध्ये पाप संपवायचं आहे आणि स्वर्ग लोकामध्ये पुण्य संपवायचं आहे. संपवण्याचं आहे, पण मिळवायची प्राप्ती करण्याचा एकच मार्ग कोणता असेल तर मृत्यूलोक आहे. त्यामुळे मी तिथं मृत्यूलोकामध्ये शरीर धारण केलंय आणि तेही माणसाचं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून धन प्राप्ती ही कामना आहे. मला धन प्राप्त व्हावे, श्रीमंतीमुळे माझा मोठेपणा राहणार अशी एक कामना असते. पुण्यप्राप्तीमुळे मी पुण्यवान आहे, मी दानशूर, मला कोणतरी म्हणावं, मला सगळे स्वर्ग लोकाचे भोग प्राप्त व्हावे अशी आई. आणि दुसरी काय म्हणतात, पारलौकिक कामना आपल्याकडे असते. आणि म्हणूनच जेवढी गरज आहे तेवढं माणसाला दिलेलं आहे निसर्गानं. पण जेवढी गरज आहे तेवढं भगवंत पण दिले, पण माणसाची हाव पुरेल इतकं मात्र दिलेलं नाही. म्हणून माऊली म्हणतात, फळाची हवा, ही हाव आहे ना, तर हाव पूर्ण होणं अशक्य आहे. त्या वासनेचे काही प्रकार सुद्धा आहेत आणि त्या प्रकारामध्ये कशी वासना आपल्यावरती काम करत असते याचा विचार पुढच्या ओळीमध्ये आपण बघू. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.